आपण करतो, पण कालांतराने वर्ष दीड वर्षांनी त्या योजनेचे परिणाम काय आहेत त्या परिणामाचा विचार करावा लागतो। त्यामुळं सुसूत्रता आणण्याकरता काही योजनेमध्ये मूल्यमापन करण्याकरता काही दिवसाकरता योजनेचा त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी काय चांगलं करता येईल याकरता काही योजना थोड्या लेट होतात। कुठलीही योजना थांबवली नाही। सुसूत्रता आणण्याकरता काही योजनेमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने काम चालू केलं आहे। शिंदेच्या शिवसेनेची काल ठाण्यात एक बैठक झाली, त्यामध्ये या बैठकीमध्ये शिवसैनिकांनी भाजपवरती नाराजी जी आहे ती व्यक्त केली आहे। त्या पद्धतीने गणेश नाईक थेट शिंदेवरती बोलताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे काल उदय सामंत असं म्हटले की ज्यांना किती अधिकार आहे त्याचं भान जे आहे ते त्यांनी ठेवलं पाहिजे। त्यामुळे महायुतीत कुठेतरी मतभेद त्या ठिकाणी निर्माण झाले ठाण्यामध्ये पाहायला मिळत। माननीय मुख्यमंत्र्यांनी 6 विभागीय बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। कोणत्याही नेत्यांनी महायुतीबद्दल कुठलंही स्टेटमेंट करू नये, मन दुखतील असं स्टेटमेंट करू नये, महायुतीत खळा पडेल असं कोणतंही स्टेटमेंट करू नये। माझी सर्व नेत्यांना सूचना आहे किंवा विनंती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना ज्या आहेत त्या तंतोतंत पालना मी करणार आहे। राहिला प्रश्न महायुतीचा, आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी आमचे रवींद्र चव्हाण अध्यक्षांनी असंच सांगितलं आहे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सर्व बैठकीमध्ये की ज्या ठिकाणी महायुती होत असेल त्या ठिकाणी जाणीवपूर्वक करा, महायुती तोडू नका, आणि ज्या ठिकाणी होणार नसेल त्या ठिकाणी मैत्रीपूर्व लढताना कुठलंही असं तुम्ही प्रचाराच्या वेळी प्रसाराच्या वेळी समोर निवडणुकीमध्ये आले असताना कुठेही त्या ठिकाणी चुकीचं वागायचं नाही, कोणाचाही मतभेद तयार करायचा नाही, मोठ्या भावाच्या भूमिकेत आपण राहायचं, या सूचना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। नाही, हे तर एकनाथ शिंदेजींनी चेक करायचं आहे, त्यांना याचा कॉल घ्यायचा आहे, किंवा मला वाटतं एकनाथ शिंदेजी असे कधी महायुतीच्या विरुद्ध कधीच त्यांनी भूमिका राहिली नाही। उलट एकनाथ शिंदेजी यांनी महायुती मजबूत करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला आणि म्हणजे प्रयत्न केला आहे। एकनाथ शिंदेजी कधी महायुती कशी पक्की ठेवावी, मलाच ते अनेक वेळा अध्यक्ष असताना भाजपाचा अध्यक्ष असताना एकनाथ शिंदेजींनी 50 वेळा तरी माझ्याशी चर्चा केली की महायुती कशी एकत्र राहील, महायुती कशी एकसंघ राहील। आणि एकनाथ शिंदेजी, मी त्या ठिकाणी सुनील तटकरेजी, आम्ही सर्व, आमचे मुख्यमंत्री, आम्ही सर्व बसायचो तेव्हा महायुती घट्ट ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या तेव्हाच्या एकनाथ शिंदेजींनी। आता मात्र कोणी कार्यकर्त्यांनी बॅनर लावलं असेल, कोणी पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावलं असेल, कधी अतिउत्साही लोक राहतात, आमच्याकडले काही लोक राहतात अतिउत्साही, त्यांनी लावले असतील। त्यामुळं असं काही होणार नाही, महायुतीच त्या ठिकाणी राहील आणि एकनाथ शिंदेजी हे खऱ्या अर्थाने महायुतीला मजबूत करणारे नेते आहेत। त्यांनी महायुती टिकवण्याकरता आतापर्यंत प्रमुख भूमिका घेतली आहे। मी तुम्हाला एकच सांगतो आहे, जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कांगावा केला होता महाविकास आघाडीने, नंतर विधानसभेत काय झालं, महायुती अशी महाविकास आघाडी इतके त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे तुकडे पडले की त्यांचे 35 लाख मतं कमी झाले विधानसभेत। आता हेच होणार आहे। आता त्यांच्यामध्ये लाथाळ्या आहे, पत्रकार परिषदेहून लाथाळ्या आहेत। शिवालयात पत्रकार परिषद घ्यायची की यशवंतराव चव्हाण तिथे सेंटरला पत्रकार परिषद घ्यायची, शरद पवार साहेबांच्या कार्यालयात घ्यायची की उद्धव ठाकरेच्या कार्यालयात घ्यायची? अरे पत्रकार परिषदावरून भांडता, काय सरकार एकत्र चालणार आहे? कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागणार आहे? म्हणजे आत्तापासनं श्रेयाची लढाई, इथे पत्रकार परिषद का तिथे पत्रकार परिषद, तोंड फुगवतात आहे ते। हे काय आपसात राहणार आहे सोबत? आणि मला वाटतं राजसाहेब एकदा कंटाळतील याच्यात। राजसाहेब अशा हे जे आहे ना नौटंकी लोक महाविकास आघाडीचे, तिकडे त्यांचे अध्यक्ष काय बोलतात, तिकडे सकाळचे 9 वाजता काय बोलतात, त्याच्यात टाळणार आहे। राजसाहेब अशा लोकांसोबत राहूच शकत नाही।
राहिले तरी यांना ते वटणीवर आणतील. राजसाहेब जर समजा महाविकास आघाडीत समजा गेले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.